एखादा आवाज इतका प्रभावी कसा असू शकतो की तो फक्त गाणं न राहता थेट भावना बनतो। डोळे बंद केले की प्रेम जाणवतं, जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मन आपोआप शांत होतं। अशी जादू फार कमी कलाकारांच्या आवाजात असते, पण भारतीय संगीत विश्वात असा एक आवाज आहे जो अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय आणि तो आवाज आहे सोनू निगम यांचा। नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण अशा गायकाबद्दल बोलतोय ज्यांनी 90च्या दशकापासून आजपर्यंत भारतीय संगीताला एक वेगळी ओळख दिली आहे। सोनू निगम यांना वाढदिवसानिमित्त आमच्या टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा। सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी फरीदाबाद हरियाणा येथे झाला। त्यांचं बालपण संगीताच्या वातावरणात गेलं, कारण त्यांचे वडील स्वतः गायक होते, त्यामुळे घरात सतत संगीताचे सूर घुमत असत आणि लहानपणापासूनच त्यांना गाण्यांप्रती विशेष आकर्षण निर्माण झालं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अवघे 4 वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं। यानंतर त्यांनी वडिलांसोबत विविध स्टेज शो, मेळे आणि लग्न समारंभांमध्ये गायन सुरूच ठेवलं। लहान वयातच त्यांनी संगीताचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलं होतं आणि पुढे ते मुंबईत स्थायिक झाले। मुंबईत आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खरा संघर्ष सुरू झाला। सुरुवातीला त्यांना अनेक संगीत दिग्दर्शकांकडून नकार मिळत होता। त्यांच्या आवाजातील विविधता हीच त्यांच्यासाठी अडथळा ठरत होती, कारण तो आवाज नियंत्रित करावा लागेल असं त्यांना सांगितलं जात होतं। पण या सर्व अडचणींमध्येही त्यांनी हार मानली नाही। 1990 मध्ये सोनू यांनी पहिल्यांदा बॉलिवूडसाठी गाणं रेकॉर्ड केलं। हे गाणं जनम या चित्रपटासाठी होतं, मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, त्यामुळे त्यांचं हे पहिलं गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलं नाही। तरीही याच क्षणापासून त्यांच्या व्यावसायिक संगीत प्रवासाची सुरुवात झाली। 1992 ते 1993च्या काळात त्यांना गुलशन कुमार यांचं मोठं पाठबळ मिळालं। टी सिरीजच्या रफिकी यादे सारख्या प्रकल्पांमधून त्यांनी महान गायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना आपल्या आवाजात सादर केलं आणि हळूहळू इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली। 1993 मध्ये त्यांचं पहिलं अधिकृत बॉलिवूड गाणं प्रदर्शित झालं, ओ आसमान वाले। चित्रपट आजा मेरी जान हा त्यांचा पहिला मोठा ब्रेक ठरला। यानंतर 1995 मध्ये बेवफा सनम मधील अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का या गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली। हे गाणं सुपरहिट ठरलं आणि सोनू निगम यांचं नाव घराघरात पोहोचलं। त्याच काळात त्यांनी लोकप्रिय टीव्ही शो सारे गामाचे होस्टिंग सुरू केलं, ज्यामुळे ते फक्त गायक नाही तर एक टीव्ही पर्सनॅलिटी म्हणूनही प्रसिद्ध झाले। 1997 मध्ये बॉर्डर चित्रपटातील संदेशे आते हे या गाण्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रचंड मोठी ओळख मिळवून दिली। हे गाणं देशभक्तीच्या भावनेने भरलेलं होतं आणि आजही भारतीय संगीत इतिहासातील सर्वात भावनिक गाण्यांपैकी एक मानलं जातं। यानंतर त्यांनी प्लेबॅक सिंगिंग मध्ये पाऊल ठेवलं आणि मग सुरू झाला त्यांचा खरा सुवर्ण काळ। कल हो ना हो, सूरज हुआ मध्यम, अब मुझे रात दिन यांसारखी गाणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत। विशेषतः कल हो ना हो हे गाणं ऐकलं की आजही डोळ्यात पाणी येतं। त्यांच्या आवाजात अशी ताकद आहे की ते शब्दांना भावना बनवतात। त्यांची खासियत म्हणजे फक्त रोमॅन्टिक गाणी नाहीत, तर त्यांनी प्रत्येक प्रकारचं संगीत हाताळलं आहे। भजन, शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक आणि अगदी देशभक्तीपर गाणीही त्यांनी अतिशय सहजतेने गायली आहेत। ही वर्सेटॅलिटी फार कमी कलाकारांमध्ये दिसते। भारतातील जवळजवळ प्रत्येक भाषेत त्यांनी गाणी गायली आहेत। हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि अनेक इतर भाषा। त्यामुळे त्यांचा आवाज केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण भारताचा झाला आहे। त्यांनी अनेक लोकप्रिय मराठी गाणी गायली आहेत, ज्यात टिकटिक वाजते, तू हवीशी आणि हिरवा निसर्ग यांचा समावेश आहे। त्यांच्या आवाजातील जादू मराठी सिनेमा आणि भक्तिगीतांमध्येही दिसून येते। सोनू निगम हे फक्त गायक नाहीत, तर एक प्रेरणा आहेत। त्यांनी अनेक सिंगिंग रियालिटी शोज मध्ये जज म्हणून नवीन गायकांना मार्गदर्शन केलं आहे। त्यांच्या अनुभवातून त्यांनी अनेक नव्या कलाकारांना दिशा दिली आहे। आजच्या काळात जेव्हा संगीत ट्रेंड्स झपाट्याने बदलत आहेत, तेव्हा देखील सोनू निगम यांचा आवाज असाच फ्रेश आणि टाइमलेस वाटतो। ते अजूनही लाईव्ह कॉन्सर्ट्स करतात, स्टेजवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आणि प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये नवीन ऊर्जा आणतात। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 30 पेक्षा अधिक भाषांमध्ये 6000हून अधिक गाणी गायली आहेत। त्यांच्या या अपार योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2022 मध्ये त्यांना देशातील 4था सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार प्रदान केला। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। सोनू निगम यांचं कोणतं गाणं तुम्हाला जास्त आवडलं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।